नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यातून मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. नसरापूर आणि पर्वती प्रकरणातून पुणे परिसर हादरून गेला. अशातच 3 मेला दौंड तालुक्यातल्या देवळगाव राजे गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली. मुलीनं भावाच्या मार्कशीटमध्ये खाडाखोड केल्याच्या रागातून जन्मदात्या पित्यानेच मुलीची हत्या केली. पण ही हत्या इतर प्रकरणापेक्षा खूप जास्त क्रूर होती. स्वतःच्या मुलीची हत्या करण्यासाठी त्या बापाने झाड तोडण्याचं कटर वापरलं होतं. या हत्येचा घटनाक्रम एवढा भयंकर होता की ऐकणाऱ्याला धक्का बसेल. नेमकं दौंडचं हे प्रकरण आहे काय? त्या मुलीची हत्या कशी करण्यात आली आणि पोलिसांनी या प्रकरणात 2 दिवसातच कसं सोडवलं, पाहूया या व्हिडिओमध्ये. नमस्कार, तुम्ही पाहताय प्रो कॅपिटल मोटिवेशन. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या देवळगाव राजे गावातल्या हनुमान वस्तीत राहणारं चव्हाण कुटुंब. संस्कार, अनामिका ही 2 मुलं आणि त्यांचे वडील शांताराम दुर्योधन चव्हाण आणि सावत्राई चिंगू भोसले असं या कुटुंबातले सदस्य. झोपडी वजा घरात राहणारं हे कुटुंब तसं विस्थापित होतं. पण संस्कार आणि अनामिका हे दोघंही अभ्यासात हुशार होते. दरम्यान 3 मेला त्यांच्या वार्षिक परीक्षेचा निकाल लागला. 4थ्या वर्गात शिकणाऱ्या संस्कारला प्रत्येक विषयात A1 असा ग्रेड मिळाला होता. 3ऱ्या वर्गात शिकणाऱ्या अनामिकाला B1 असा ग्रेड मिळाला होता. आता मिळालेल्या ग्रेडवरून संस्कार धाकटी बहीण अनामिकाला चिडवायला लागला. तुला माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत, माझा पहिला नंबर आलाय आणि तुझा 2रा नंबर आला आहे असं म्हणायला लागला. त्यावरून लहान मुलांमध्ये होतात तशी दोघांमध्ये किरकोळ भांडण झाली. आता दादाने आपल्याला निकालावरून चिडवलं, मग आपण त्याच्या मार्कशीटवर A1चं B1 करू आणि आपल्या मार्कशीटवर B1चं A1 करू असा खोडकर विचार अनामिकाच्या मनात आला. आता मुलांमध्ये स्वाभाविक असलेला एक खोडकर विचार, त्यात फार असं काही गंभीर नाही. नंतर अनामिकाने ठरवल्याप्रमाणे तिने दोघांच्या मार्कशीटवर खाडाखोड केली. थोड्या वेळानं ही गोष्ट संस्कारच्या लक्षात आली. दोघांमध्ये पुन्हा भांडण झाली. त्यावेळी त्याचे वडील शांताराम चव्हाण हे घरी नव्हते. दुपारी 3च्या दरम्यान शांताराम दारू पिऊन घरी आला. संस्कारनं त्याला झालेली गोष्ट सांगितली. शांतारामला या गोष्टीचा भयंकर राग आला. नशेत असलेला शांतारामनं मागचा पुढचा विचार न करता रागाच्या भरात अनामिकाला मारहाण करायला सुरुवात केली. ती जोरजोरात रडत होती. केलेल्या चुकीबद्दल माफी मागत होती. पण शांतारामचा रागाचा पारा चढला होता आणि या रागातच त्यानं भलतंच पाऊल उचललं. तो अधूनमधून लाकूड तोडण्याचा कामाला जायचा, म्हणून त्याच्याकडे एक सॉ चेन म्हणजे झाड कापण्याचं कटर होतं. अनामिकाला मारहाण करताना त्याला भिंतीला टांगलेला तो कटर दिसला. त्याने तो खाली काढला, चालू केलं आणि थेट अनामिकाच्या गळ्यावर धरलं. हळूहळू वेगात फिरणारी कटरची चेन गळ्याला खोलवर गेली आणि तिचा आवाज अचानक बंद झाला. पोटच्या मुलीच्या गळ्यातून येणारं रक्त शांतारामच्या अंगावर उडलं होतं. अनामिकाचा जीव गेला होता, पण शांतारामचा राग अजून गेला नव्हता. तोंडावर उडलेलं रक्त पुसून त्यानं हातातलं तिच्या चेहऱ्यावर, गालावर, डोक्यावर, पोटावर, पाठीवर आणि हातावर फिरवलं. लाकूड कापण्याच्या मशीननं त्यानं मुलीला कापलं. तिच्या संपूर्ण शरीरावर खोल जखमा झाल्या होत्या. त्यातून सारखं रक्त वाहत होतं. पण शांताराम तिचा जीव गेल्यानंतरही तिला एवढ्या क्रूर पद्धतीने मारत राहिला. हे सगळं सुरू असताना अनामिकाची सावत्र आई चिंकू भोसले तिथेच उभी होती. पण तिने शांतारामला अडवण्याचा प्रयत्न केला नाही. थोड्या वेळाने तो आपोआप शांत झाला. पण काय केलं हे त्याच्या लक्षात आलं. पण आपला गुन्हा कोणाला कळू नये म्हणून त्यानं एक बनाव रचायचं ठरवलं. त्यानं अनामिकाचा रक्ताळलेला मृतदेह 2 ते 3 साड्यांमध्ये गुंडाळला आणि पेटवून दिला. नंतर लगेच बायको चिंकू आणि मुलगा संस्कारला घेऊन तो बाहेर पळाला. अनामिकाचा मृतदेहाला लागलेली आग पूर्ण घरभर पसरली होती. त्याने आग थोडी वाढू दिली आणि आरडाओरड करायला सुरुवात केली. अचानक आमच्या घराला आग लागली. आम्ही बाहेर पळून आलो, पण मुलगी अनामिका घरात अडकली असे ओरडून ही हत्या नसून अपघात असल्याचा बनाव रचला. दुसऱ्या दिवशी म्हणजे 4 मेला ही माहिती दौंड पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं. त्यांनी शांतारामच्या घराची पाहणी केली. पडलेल्या त्या घरातून अर्धवट
जळलेल्या अनामिकाचा मृतदेह त्यांनी बाहेर काढला. शांतारामने अर्धवट जळलेला अनामिकाचा मृतदेह तसाच अवस्थेत पडू दिला होता. मृतदेहावर सगळीकडे मोठ्या शस्त्राचे केलेले जखमा दिसून येत होत्या. अनामिकाचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी आणि DNA चाचणीसाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी शांतारामला घडलेल्या प्रकरणाबद्दल विचारपूस केली. घराला आग लागली. आम्ही बाहेर पडण्यात यशस्वी झालो, पण अनामिकाला बाहेर येता आलं नाही आणि आतच राहिल्याने तिचा मृत्यू झाला, असं शांतारामने पोलिसांना सांगितलं. पण पोलिसांना त्याचं बोलण्यावर संशय येत होता. तसेच परिसरातल्या लोकांकडे विचारपूस केल्यावर तो संशय आणखीनच बळावला. त्याच्या आधारे 4 तारखेला संध्याकाळी पोलिसांनी शांताराम आणि त्याची दुसरी बायको चिंगू भोसले हिला अटक केली. पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कसून चौकशी केल्यावर शांतारामनं त्याच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. मुलाच्या मार्कशीटवर खाडाखोड केल्याचा राग आला आणि त्यातच मी मुलीची हत्या केल्याचं त्याने सांगितलं. दौंड पोलिसांनी शांताराम दुर्योधन चव्हाणवर BNS कलम 103(1) 1883(5) आणि त्याची बायको चिंगू सिंदाबाद भोसले तिच्यावर प्रत्यक्षदर्शी असताना घटनेची माहिती पोलिसांपासून लपवल्याच्या प्रकरणातून गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान ही बातमी समोर आल्यावर एक बाप आपल्या मुलीसोबत एवढं कृत्य करू शकतो यावर दौंड परिसरातल्या लोकांचा विश्वास बसत नव्हता. या सगळ्यात शांतारामबद्दल काही धक्कादायक माहिती समोर आली. काही वर्षापूर्वी त्याचं लग्न निकिता नावाच्या महिलेसोबत झालं होतं, ज्यातून संस्कार आणि अनामिका ही 2 मुलं झाली होती. पण नंतर शांतारामने अजून 2 महिलांसोबत लग्न केलं. 2 नंबरची त्याला सोडून गेली. 3 नंबरची चिंगू त्याच्यासोबत राहायची. त्याला दारूचाही नाद होता. तो पिऊन कुठेही पडायचा. त्यामुळे शांतारामच्या घरात नेहमीच वाद होत होता. एक दिवस त्याच वादाला कंटाळून निकिता आपल्या माहेरी बारामतीला निघून गेली. पण शांतारामने निकिताला जाताना संस्कार आणि अनामिकाला सोबत नेऊ नये असं सांगितलं. आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण मार्कशीटमध्ये केलेल्या खाडाखोडमुळे झाल्याचं बोललं जात असलं तरी एवढ्या छोट्या गोष्टीवरून एक बाप पोटच्या मुलीला एवढ्या क्रूर पद्धतीने संपवू शकत नाही. तर या हत्येमागे दुसरंच काहीतरी कारण असल्याची चर्चा सध्या दौंड परिसरात सुरू आहे. पोलिसांकडून अजून तपास सुरू आहे, ज्यात काही नवीन माहिती समोर येईल असं बोललं जातंय. आता दारूच्या नशेत क्षणिक रागामुळे बापाने केलेल्या या क्रूर हत्येबद्दल महाराष्ट्रातून निंदा व्यक्त केली जाते. दरम्यान तुम्हाला या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं? या हत्येमागे कारण ही मार्कशीटमध्ये केलेली खाडाखोड आहे की दुसरं काही? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.